खासदार संजय देशमुखांच्या निष्क्रियतेमुळे पुसद नगर परिषदमध्ये उद्धव सेनेचा सुपडा साफ. पुसद नगर परिषद निवडणुकीचा निकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी केवळ पराभव नसून नेतृत्वाच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा ठरला आहे. संपूर्ण शहरातून एकही नगरसेवक निवडून न येणे हे राजकीय अपघात नसून जाणीवपूर्वक दुर्लक्षाचे परिणाम असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. या दारुण पराभवाचे केंद्रबिंदू म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार तसेच ठाकरे गटाचे शिलेदार संजय देशमुख यांचं नाव राजकीय वर्तुळात ठळकपणे घेतले जात आहे. जिल्ह्याची जबाबदारी पक्षनेतृत्वानं दिली असताना पुसद नगर परिषद निवडणुकीत खासदारांची भूमिका दिसलीच नाही. ही बाब निकालातून ठळकपणे समोर आल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उबाठा ही निवडणूक लढवत असताना जागा वाटप किंवा संधीचा अभाव नव्हता. मात्र प्रत्यक्ष निवडणूक रणांगणात उमेदवारांना ना संघटनात्मक बळ मिळाले ना प्रभावी नेतृत्वाचे पाठबळ. प्रचार, नियोजन, समन्वय प्रत्येक आघाडीवर पक्षाची यंत्रणा कोलमडलेली दिसली. यामागे खासदारांची निष्क्रिय भूमिका कारणीभूत असल्याचा सूर कार्यकर्त्यांत आहे. खासदार जिल्ह्याचे असताना शहरात पक्षचिन्हाची साधी उपस्थितीही जाणवू नये यावरूनच परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज येतो. काही उमेदवारांनी तर प्रचारासाठी आवश्यक किमान मदतही मिळाली नसल्याचे खासगीत सांगितले आहे. परिणामी पुसद शहरात मशाल पेटली नाही, नव्हे पेटवण्याचाही प्रयत्न झाला नाही अशी तीव्र टीका केली जात आहे. या निकालाचा फटका केवळ पक्षप्रतिमेला नाही तर नगरसेवक पदासाठी लढलेल्या उमेदवारांच्या पुढील 5 वर्षांच्या राजकीय वाटचालीवरही बसला आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ पराभवाचा नसून पुसदमध्ये उबाठा संपवण्याची जबाबदारी खासदार संजय देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे उचलली का असा थेट सवाल राजकीय चर्चेत ऐकू येत आहे. पुसदकर, तुम्ही तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.